हॅलो नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर ना आज दिवसाची सुरुवात एकदम पाणीच नाही आहे घरामध्ये अशी झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, पुण्यामध्ये एवढे पाण्याचे प्रॉब्लेम्स झालेत ना, तर काय विचारू नका. आणि वाटेल तेवढी सगळी भांडी मी आज पाण्याची भरून ठेवली आहेत. आणि पाणी नसल्यामुळे बरेच प्रॉब्लेम होत आहेत, कारण फक्त अर्धा तास किंवा त्याच्यापेक्षाही कमी पाणी येते. त्यामुळे मी देवपूजा पण अजून केलेली नाही आहे. आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे ना, एवढी मोठी पिंपल्स आली आहेत, म्हणजे वर्षभर किंवा 2 वर्षभर कसल्याच पिंपल्स नव्हत्या. पण ह्या वर्षी ना खूप सारा आंबरस आणि आंबे खाल्लेत. आणि आंबरसामध्ये तर तुम्हाला माहिती आहे खूप साखर असते, बनवतानाच साखर टाकतो, त्यामुळे साखरेमुळे ही बहुतेक पिंपल्स आली असावी. आणि या पिंपल्स घालवण्यासाठी मी खूप काही केलं होतं, तर ही पण लगेच जाईल. आणि मी तुम्हाला दाखवते की मी त्या पिंपल्ससाठी काय काय करते. तर अगोदर मेन म्हणजे दिवसाची सुरुवात मला फ्रूट्स खाऊन करायची आहे. त्यामुळे मी आज मस्त असं पेरू कट करणार आहे. पेरू आणि जांभूळ याच्यापासून आज सुरुवात करणार आहे. आणि तुम्हाला दाखवते की ना, आज खूप सारी भांडी पाण्याने भरून ठेवलेत, कारण ना काल काहीच पाणी नव्हतं. मला वाटते दिवसभर पाणी नव्हतं. सकाळीच आलं होतं फक्त 5 मिनटं, त्याच्यात 2च बकेट भरल्या आणि नंतर पाणीच नाही आहे. आणि विकत पाणी आणलं पिण्यासाठी, मोठे जे जार असतात ना ते. आणि तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय भरून ठेवले पाण्यासाठी, कारण पाऊसच नाही आहे. आणि पाऊस नसल्यामुळे पाणीच नाही आहे, कारण न्यूज पण सतत येत आहेत की पाणीच नाही आहे. धरणामध्ये पण पाणी खूप आटलेलं आहे, खूप कमतरता आहे पाण्याची. त्यामुळे जेवढं वाटेल तेवढं आम्ही पाण्याची बचत करतो आहे. अक्षरशः झाडांसाठी पण मी जे भांडी धुवून उरतं ना पाणी आपलं, त्या पाण्यावरती झाडं जगवायची चाललेली आहेत. आणि एवढे कॅन, टाकी, छोटी ही कळशी, स्टीलची कळशी, आणि हे पाण्यासाठी काल जार आणलं होतं पिण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ना इथे भांडी भरून ठेवलेत. आणि टाक्या 2 आहेत त्या पण भरून ठेवल्यात, कारण खूप पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि आता सुरुवात म्हणजे ना मस्त असे खूप सारे जांभळं आणि पेरू, तसं ॲपल पण आहे, पण श्रीषा मॅडमला पेरू आवडतो त्यामुळे ना पेरू. आणि हे बघा, भांडी पण थोडी थोडी बचत करून पाणी वापरायचं चाललेलं आहे. आणि मी पाणीपुरी करणार आहे संध्याकाळी, त्यामुळे पाणीपुरीची मी ना इथे चटणी करत ठेवली आहे. त्याचा ना पल्प काढून घेतला आहे चिंचेचा. आणि त्याच्यानंतर ना मग आता थोडीशी साखर टाकून बनवून घेईन. आता पाणीपुरी तर खायची आहे, पिंपल्सचं तर काय विचारू नका. सो चलो, मी आता मस्त पेरू कट करून घेते. आणि बघा ना, रोज आभाळ येतो आहे पण पाऊसच नाही आहे, रोजचं चालू आहे. आणि गरम पण होतं आहे. चलो. डोकं दुखत होतं आणि त्याच्यानंतर टीव्ही संपला. आणि बघतायत किती मोठी मोठी जांभळं आहेत, म्हणजे ना पूर्ण जांभळं खाण्याची इच्छा होती माझी. आणि गावाला गेल्याशिवाय जांभळं भेटत नाहीत, पण ना इथे आल्यानंतर ना आम्ही आणलीच जांभळं, तर जांभळं खायची इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि मस्त मस्त यम्मी आहेत, एकदम सॉफ्ट असे जांभळं. चलो.
सॉफ्ट आहेत ना जांभळे आणि ना बिना लोणावळ्याची जांभळं आहेत बहुतेक, कारण त्यांना विचारलं आम्ही एवढी मोठी जांभळं आणि जांभळं पण खूप महाग होतं. तर ना मस्त अशी यम्मी गोड चटणी झाली आणि छान अशी घट्ट पण झाली. हे बघा, म्हणजे थोडीशी घट्ट व्हायला पाहिजे पण छान गोड झाली आहे. आणि आता मी ही शेवपुरीसाठी वगैरे वापरेन. सो मस्त आहे. आणि गोड चटणीशिवाय शेवपुरीला ना मजा नाही आहे. तर अशी आमच्याकडे ना पाण्याची बचत चालू आहे, कारण ना पाणीच नाही. पाणी म्हणजे आहे ते 175 लिटरची जी टाकी असते छोटीशी ती आहे किचनमध्ये. आणि त्याच्यानंतर ना हे जे मी तांदूळ आणि डाळ आहे मुगाची त्याचं जे पाणी निघेल ना, तर ते पाणी मी आत्ता हे असं वॉश करून निघालेलं पाणी झाडांना वापरते. म्हणजे हे असंच चालू आहे. आणि खरं तर सांगू का, हे जे पाणी आहे ना ते झाडांसाठी खूप चांगलं आहे. या पाण्याने खूप छान अशी झाडं नवीन नवीन त्याला ना पालवी छान फुटते. त्यामुळे ही जी पाणी आहे ना ते तुम्ही कंटिन्यू जरी घातलं ना तरी चालते आणि पाण्याची पण बचत होते खरं तर. आणि उन्हाळ्यामध्येच समजतं किंवा जून एंडिंगला किंवा जूनच्या स्टार्टिंगला समजतं की पाण्याचं महत्त्व. आणि खरंच आता खूप पाण्याचं प्रॉब्लेम झाला आहे इकडे. तर दिसाड पाणी यायला लागले आणि पाणी असंच आम्ही स्टोअर करून ठेवतोय. आणि आई आले आहेत गावावरून आणि गावाला ना त्यांना बरं नव्हतं वाटत. बरेच दिवस झाले ते खूप आजारी होत्या आणि त्यामुळे आत्ता आलेत पुण्याला. तर माझं देवपूजा वगैरे झालेली आहे आणि देवपूजावरून मग नंतर ना मी शेवपुरी करेन, कारण सगळं आवरल्यानंतर सगळी पाण्याची जी महत्त्वाची कामं आहेत ती आवरल्यानंतर ना देवपूजा किंवा क्लिनिंग वगैरे, फरशी पुसणे वगैरे, भांडी हे चालू राहतं. आणि त्याच्यानंतर ना मग स्वयंपाक थोडासा जो टिफिन झाल्यानंतर जर काय बनवायचं असेल तर मी आत्ता तरी डाळ भात लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना मग संध्याकाळच्या वेळेला मी शेवपुरी करणार आहे. त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
तर कांदा आणि कोथिंबीर छान असे चॉप करून झाले. कांदा तर खरं मी चॉपरमधूनच असं मस्त चॉप करून बारीक होतो, त्यामुळे चॉपरमधूनच मी बारीक करून करते. पण आत्ता मी छान असा चॉपिंग बोर्डवरतीच कट केला आहे. आणि ना ही जी शेव आहे ती बेसनाची नायलॉन शेव आहे, कारण काही तांदळाच्या पण येतात, त्याला काही एवढा टेस्ट नाही लागत. पण ही तुम्ही नक्की ट्राय करा, कारण ना शेववाले असतात किंवा शेवपुरीवाले असतात ना, त्यांच्याकडे अशीच शेव मिळते. आणि त्याच्यानंतर ना मी रगडा पण तयार केला. तर रगड्याला मी अगोदरच थोडंसं फक्त मीठ, हळद आणि थोडंसं किंचित लाल पावडर टाकली ना, की लगेच तो तयार होता. वाटाणे मी रात्रीच भिजत घातले होते आणि आता हे सगळं तयार झाले. आणि शेवपुरी म्हणाल ना, तर तुम्हाला ना हे आंबट, तिखट, गोड असं पाणी पुदिन्याचं जे असतं ना, ते तर हवंच आहे. आणि थोडासा चाट मसाला टाकते आणि हे तयार आहे. थोडंसं कांदा आणि कोथिंबीर पण टाकली आहे आणि हे पूर्ण तयार झालेलं आहे. आणि शेवपुरीची मजा माहिती आहे का, कॉलेजमध्येच यायची, कारण कॉलेजला जेव्हा आम्ही जायचो तेव्हा तर माझं खरं कॉलेज होतं ते NKT कॉलेज होतं ठाण्यामध्ये, 3 हात नाक्याच्या म्हणजे जेव्हा कोपिनेश्वर मंदिराच्याच समोर असं एक ना छान असं शेवपुरीवाला होता. अगोदर असायचा, पण आता काही माहीत. पण त्याच्याकडे जी शेवपुरी असायची ना, खूप यम्मी आणि टेस्टी असायची. आम्ही तिथे एक शेवपुरी खायचो. आणि नितीन कंपनीवरती आल्यानंतर ना तिकडे एक जे वडाचं झाड आहे त्याच्या खाली एक शेवपुरीवाले असायचे. ही खूप खूप यम्मी असायची दादांची शेवपुरी. आत्ता बहुतेक ते नसतात. आता त्या लोकांनी बहुतेक ते बंद केलं आहे. पण खरंच कॉलेजचे दिवस हे ना शेवपुरी खाण्यासाठीच होते की काय, काय माहिती. कारण आम्ही तर कॉलेज आम्ही ना अटेंड केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी घरी जाताना आम्ही मस्त शेवपुरी खाऊनच जायचो, कारण हे आमचं शेवपुरीवरचं खूप खूप प्रेम होतं. आणि तेव्हापासून हे प्रेम असं स्टार्ट झालं आहे. चला, तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बाय बाय.